माझा आजचा प्रश्न असणार आहे की कुर्बानीचे सामाजिक फायदे पण आहेत का? सुरुवात करते त्या एकमेव निर्मात्याच्या नावाने. आदाब. बकरी ईद समजून घेताना या माझ्या सिरीज मध्ये माझा आजचा प्रश्न असणार आहे की कुर्बानीचे सामाजिक फायदे पण आहेत का? हो, कुर्बानीचे खूप सारे सामाजिक फायदे आहेत. कुर्बानी ही केवळ धार्मिक बाब नव्हे, तर त्याद्वारे समाजाचे भले चिंतले जाते. ते कसे बरे? तर प्रथम तर गोरगरिबांचे पोट भरलं जातं, त्यांना पौष्टिक आहार मिळतो. दुसरं म्हणजे या काळात पशूंची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होते, त्यामुळे ग्रामीण भागात मोठी आर्थिक उलाढाल होते. तो ग्रामीण भाग जो आज आर्थिक समस्यांशी झटतोय, आणि या आर्थिक फायद्याचे सर्वात मोठे लाभार्थी कोण असतात? तर आपले छोटे मोठे गरीब शेतकरी बांधव, जे शेतीसोबत जोडधंदा म्हणून पशुपालन करत असतात. थोडक्यात काय, तर ईद उल अझा म्हणजे बकरी ईदमुळे पशुपालन व्यवसायाला बळकटी मिळते. हजारोच्या संख्येने देशात पशूंची, बकऱ्यांची खरेदी विक्री होते. आज शेतकऱ्यांचे काय हाल आहेत वेगळं सांगायची गरज नाही. बळीराजा आत्महत्या करतोय, त्यांच्या मुलांचे भविष्य धोक्यात आहे. अशा वेळी बकरी ईदमुळे त्यांना मोठा आर्थिक फायदा होतो. तसेच कुर्बानीनंतर पशूंची जी कातडी असते ती दान करायची असते, म्हणजे ते पैसेही आपण स्वतःसाठी ठेवू शकत नाही. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात ही कातडी जी आहे ती कारखान्याला जाते आणि पशु उद्योग सोबतच चर्म व्यवसाय, खाटीक वर्ग, वाहतूक उद्योग या सर्व छोटेखानी व्यवसाय करणाऱ्या सामान्य माणसांचा पण फायदा होतो. आणि हो, पशूंच्या, बकऱ्यांच्या विक्रमी खरेदी विक्रीमुळे देशाचा जीडीपी म्हणजे सकल देशांतर्गत उत्पन्न वाढतं, बाजारात जिवंतपणा येतो आणि त्यामुळे आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत होण्यास हातभार लागतो. सध्या भारतात मोठमोठ्या कंपन्यांचे जाळे पसरले आहे. परिणाम काय झाला की छोटेखानी व्यावसायिक चिंतेत आहेत, त्यांच्या धंद्यावर परिणाम होऊन त्यांचे उत्पन्न कमी झाले आहे. मग अशा वेळी बकरी ईद या छोट्या व्यावसायिकांसाठी सुवर्ण संधीच आहे का नाही? नको असेल का त्यांना ती संधी? विचार करा. तात्पर्य, कुर्बानी ही केवळ धार्मिक कर्तव्य नाही, तर ते गरिबांचं पोट भरतं, श्रीमंतांच्या मनी गरिबांप्रती सहानुभूती वाढवतं, शेतकऱ्याला आधार देतं आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावतं, पर्यावरणाचे काहीही नुकसान न होऊ देता. तेव्हा आशा करते की तुम्हाला हे उत्तर समजलं असेल. या माझ्या सिरीज मध्ये माझा पुढचा प्रश्न असणार आहे की प्रेषित इब्राहिम यांनी स्वतःच्या मुलाचे बलिदान दिले, पण मग मुस्लिम पशूंचे बलिदान का देतात, स्वतःच्या मुलाचे का नाही? हा प्रश्न घेऊन आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका, कारण मग नवीन व्हिडिओची नोंद आपल्याला आपोआपच मिळेल. धन्यवाद.